नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी अशी नाश्त्याची रेसिपी शेअर करते आहे जी दिसायला खूप छान दिसते आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागते। नक्की ट्राय कराल। आजची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब नक्की कराल। या रेसिपीसाठी फार वेळ लागत नाही। या ठिकाणी मी आता घेतलं एक भांड, त्यामध्ये घेतलं आहे 1 वाटी किंवा 1 कप मैदा। यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि अर्धा पळी तेल। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही कणिक सुद्धा वापरू शकता। हातावर थोडंसं तेल घेऊन मालिश करून घेते। मुलं सुद्धा आवडीने खातील अशी रेसिपी आहे। आता याला झाकून ठेवणार आहे। या ठिकाणी मी 3 उकळलेले बटाटे घेतलेले आहे। आता याचे साल काढून घेणार आहे। साल काढून झाल्यानंतर याला मी खिसणीने खिसून घेणार आहे। तुम्ही हाताने किंवा स्पूनने सुद्धा मॅश करू शकता। आता यामध्ये घालायची थोडीशी हळद, अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घेते, धनेपूड, जिरेपूड, थोडासा चाट मसाला, गरम मसाला, चवीपुरता मीठ। इथे मी 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। जाड रवा सुद्धा चालेल। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सुद्धा टाकू शकतात। चाट मसाला नसेल तर त्यात थोडासा निंबूचा रस टाकला तरी चालेल। याला मिक्स करून घ्यायचं आहे। लाल मिरची पावडर न टाकता हिरवी मिरची सुद्धा कापून टाकू शकतात किंवा चिली फ्लेक्स असेल तर तेही टाकलं तरी चालेल। याला एकजीव करून झालेला आहे। आता एका वाटीमध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि थोडंसं मी चिली फ्लेक्स वापरला आहे। कोथिंबीर ॲड केली यामध्ये तरी चालते, नाही केली तरी चालेल। आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पातळसर करायचं आहे, घट्ट ठेवायचं नाही। यामध्ये फक्त तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालेल। मी दोघंही थोडं थोडं ॲड केलेलं आहे। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी आहे याची। आता यातला छोटा छोटा गोळे तयार करून घ्यायचे आहेत। ज्या प्रकारे आपण पुरी लाटतो त्या आकाराचे गोळे तयार करून घेते। मी मैद्याने भिजवलेला आहे त्यामुळे मी मैद्याचाच वापर केला। छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे। आणि जे सारण आपण तयार करून घेतलेलं होतं बटाट्याचा, त्यातलं थोडं थोडं सारण घेऊन आपल्याला हवं त्या शेपमध्ये आपण त्यावर
ठेवायचा आहे। मी हातावरच गोल गोल त्याला करून घेतलं होतं लांबसर। अशा प्रकारे याला पुरीवर ठेवून घेतलं आहे। आता पुरी फोल्ड करून घ्यायची आहे एका साईडने आणि त्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून दुसरी साईड त्याला चिपकेल। अशा प्रकारे इथे मी 3 ते 4 रेडी करून घेतलेत। आता जे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पिठाचं सारण आपण बनवलेलं होतं पातळ, त्यामध्ये हे एक एक करून टाकायचे आहेत। यावर थोडं थोडं पसरवून टाकायचं आहे त्याच्यावर। कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं होतं। आता हे एक एक करून यामध्ये डीप फ्राय करून घेते। अशा प्रकारे मी सर्व तळून घेते। थोडं लालसर होऊ द्यायचं आहे त्याला, म्हणजे ते खायला क्रिस्पी लागतील। खूप टेस्टी लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करा। फ्राय करून झालेले आहेत। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।